अमरावती महानगरपालिका मालमत्ता कर विभागाच्या वतीने सामान्य करावर 10% विशेष सूट दिनांक 2 व 3 ऑगस्ट 2025 पर्यंत। स्क्रीनवर दिलेला QR स्कॅन केल्यास ऑनलाईन पेमेंटवर मिळवा 3% अतिरिक्त सूट। सातपुड्याच्या कुशीत वसलेलं शिवपूर गाव आणि तिथलं जागृत ग्रामदैवत चैनोजी महाराज। 67 वर्षांची परंपरा, हजारो भक्तांची आस्था आणि श्रद्धेचा महासागर। दरवर्षीप्रमाणे यंदाही चैनोजी महाराजांच्या यात्रेला भाविकांचा महासाठा झाला आहे। 7 क्विंटल मिरची आणि 35 क्विंटल पोळ्यांचा महाप्रसाद। श्रद्धेचा जागर आणि सातपुड्यांचा आत्मा एकवटतो या उत्साहात। बघूया चैनोजी महाराजांच्या यात्रा सोहळ्याचं संपूर्ण चित्रण। शिवपूर सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेलं एक छोटंसं परंतु श्रद्धेने गजबजलेलं गाव। इथे आहे जनतेचं जागृत ग्रामदैवत चैनोजी महाराज। गेली 67 वर्ष अखंड चालत आलेली यात्रा यंदाही भव्य दिव्य वातावरणात पार पडली आहे। हजारो भक्तांनी या यात्रेला हजेरी लावली। यात्रा सुरू होते ती ढोल भजनांच्या गजरात। पंचक्रोशीतील भजनी मंडळांचा उत्साह, पारंपरिक वेशभूषा, नागदेवतेच्या पालख्या आणि चैनोजी महाराजांच्या पालखीची गावातून काढण्यात आलेली मिरवणूक, हा सोहळा म्हणजेच भक्तीचं प्रकट रूप। गावातील महिला भक्त मोठ्या श्रद्धेने महाराजांच्या पालखीचं पूजन करतात। त्यांना आजही विश्वास आहे की महाराजांचा आशीर्वाद लाभतो आणि नागदंशासारख्या संकटातूनही मुक्ती मिळते। मी मनीष महल्ले, आमचे सरपंचपती आणि सालाबादप्रमाणे गेल्या 60 वर्षापेक्षा जुनी ही परंपरा, या परंपरेच्या निमित्तानं ही नागपंचमीची जी यात्रा आहे हे या पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे। या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आमच्या इथं जे काही रहिवासी आहेत, जे काही पूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण विखुरलेले आहेत, ते सर्व इथं उपस्थित होतात। मंदिर परिसरात महाराजांच्या अस्तित्वाची अनुभूती मिळते। यात्रेच्या दिवशी भक्तांना प्रसाद म्हणून 7 क्विंटल मिरची आणि 35 क्विंटल पोळ्यांचं वाटप केलं जातं। मी मनोज बोंद्रे, चैनोजी महाराज संस्थान अध्यक्ष। आमच्या इथे सालाबाद प्रमाणे आमच्या इथे नागपंचमी यात्रा जवळपास 73 वर्षाची परंपरा हे चालू आहे। आमच्या इथे नागपंचमी श्रावण महिन्यात नागपंचमी निमित्तानं साधारण 40 ते 50 लाख भाविक दर्शनासाठी येतात। संपूर्ण यात्रा शांततेच्या आणि भक्तिभावाच्या वातावरणात पार पडते। पोलीस प्रशासन आणि गावकऱ्यांच्या एकत्रित सहकार्याने हे भव्य आयोजन यशस्वी होतं। सातपुड्याच्या खोऱ्यातून आलेली आदिवासी जनता, निसर्गरम्य वातावरण आणि महाराजांवरील श्रद्धा या सर्वांचं मिलन म्हणजेच चैनोजी महाराज यात्रा। शिवपूर येथील माजी सरपंच आणि आमच्या चैनोबा महाराजचा भाविक भक्त हे आमच्या गावातली परंपरा जवळपास 70 ते 80 वर्षापासून सुरू आहे। आणि पंचक्रोशीत त्यावेळेस सर्पदंश झाल्यानंतर काही मेडिकल व्यवस्था नव्हती, कारण आमचं गाव हे सातपुड्याच्या पायथ्याशी आहे। म्हणून इथं काही सर्पदंश झाल्यानंतर बरीचशी मंडळी इथं आली की त्या विहिरीचं पाणी त्या पेशंटला दिल्यानंतर तो पेशंट चांगल्या प्रकारे इथून दुरुस्त होऊन गेले। आणि आताही सध्या भाविक भक्तांची आमच्या चैनोजी महाराजांवर खूप भाविक श्रद्धा आहे। त्या निमित्तानं लोक यात्रेला येतात आणि श्रद्धा त्यांची वाढत राहते दिवसभर, म्हणजे वर्षानुवर्ष झाले श्रद्धा ही वाढतच आहे। श्रद्धा, परंपरा आणि भक्ती यांचं जिवंत रूप म्हणजेच चैनोजी महाराजांची यात्रा। आधुनिक काळातही 67 वर्षांची ही परंपरा तितक्याच भक्तिभावाने जपली जात आहे। ही यात्रा केवळ एक धार्मिक सोहळा नसून ती गावकऱ्यांच्या एकतेचा, श्रद्धेचा आणि संस्कृतीचा दिव्य सण आहे।